योगेश मात्रे फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मॅच ऑन. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑन, डीप मध्ये, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये फिल्डर, काऊ कॉर्नर खाली, लॉंग ऑन खाली, डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑफ, मिताली राज कक्षाच्या दिशेने, कव्हर्स पूर्णपणे खाली, गोलंदाज तयार, टाळ्यांचा गजर, मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल या मॅचचा, पहिला बॉल क्लीन बोल्ड, दांडीगुल, फलंदाज बाद, मोठी विकेट आली आहे आणि ही विकेट आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. चांगला बॉल, पहिलाच बॉल चुकीचा फटका निवडला, अराउंड लेग, यष्ट्यांचा वेध घेतला आणि फलंदाज बाद होतोय. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन आणि पहिल्याच बॉलवर ज्यावेळेला तुम्ही अशी विकेट घेता तो एक कॉन्फिडन्स दिसतो तुमच्या गोलंदाजीमध्ये. तो कॉन्फिडन्स इथे योगेश मात्रे दाखवत असताना. दुसरा बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स, व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय सौरव गांगुली कक्षामध्ये, 4 धावांसाठी मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार. नादखुळा चौकार, नाद करू नका. या फटक्याचा इनसाइड आउट मजा येते. एवढ्या कडक उन्हामध्ये देखील डोळ्यांना थंडी प्राप्त होते. उलटा स्विच हिट, हा स्विच आहे, हा स्वीट आहे, हा माय हेवन सिक्सर आहे. या बॉलच्या विकेटचा आनंद फक्त 8 सेकंदासाठी ठेवला. त्याच्यानंतर 2 आक्रमण झाले, परंतु हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, असाच रंगेल. 2 मोठे फटके, जीत, बॅकफुट पंच, हलक्या हाताने ढकलला बॉल, सिंगल तिथे मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या नेल्सन आकडा 11 धावा, 1 फलंदाज बाद सध्या पाहायला मिळते. आता केतन मात्रे मैदानामध्ये. कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटचा अभिमान, हा मान, हा सन्मान मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज महाराष्ट्राचा बाईक सम्राट, महाराष्ट्राचा कार सम्राट मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय केतन मात्रे. त्याच्या समोर गोलंदाजीसाठी योगेश मात्रे. विकेट आली आहे 1, 2 मोठे फटके आलेत. परत एक वेळा योगेश तयार केतनच्या समोर. पहिले षटक प्रगती पथावर असताना पुढचा बॉल केतनसाठी, बॉल हवेत होता, पॉइंट मधून निघालाय. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न आहे, डीप मध्ये बॉल जाईल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला आहे. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार. चौकार नंबर 106 या स्पर्धेतला आणि तो देखील केतन मात्रेच्या पॅट मधून आलाय. पहिल्या बॉलवर चौकार मारणारा खेळाडू. लेट कट, फिल्डर आहे, रन आउटची संधी आहे. तोपर्यंत एक वेगवान धाव कंप्लीट झालेली आहे. सिंगल कंप्लीट होते. तुम्हाला इथे चतुराई दाखवावी लागेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राउंडच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही असाल त्यावेळेला प्रत्येक धावेचं महत्व आहे, लक्ष ठेवावं लागेल. आणि इथे थोडीशी जरी तुम्ही गफलतपणा दाखवला किंवा आळशीपणा दाखवला तर अशा चोरट्या धावा इथे कंप्लीट होतील. आणि ही भर दुपारी धावांची केलेली चोरी 2:59 मिनिटांनी होती. त्याच्यामुळे 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा, 1 फलंदाज बाद. तुम्ही आहात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक
2025 मध्ये आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात आदरणीय काशीनाथ काना पाटील साहेब, त्याचबरोबर तकदीरजी काळन आणि संतोष पेडेकर. अतिशय महत्वाची भूमिका आहे सर्वांचीच या स्पर्धेच्या माध्यमातून असते. हा स्टंप विजन, स्टंपच्या डोळ्यातून हे दृश्य तुमच्या समोर टिपलं जात आहे. स्टान्स एक्झॅक्ट कुठे पवित्रा घेतोय फलंदाज, कुठल्या स्टंपचा तो गार्ड घेतोय, पंचांकडून या सगळ्या गोष्टी टेलिकास्टच्या माध्यमातून दाखवल्या जातात. टीमची धावसंख्या 16. केतन मात्रे विचार करतोय कसा खेळ करायचा आहे, कशा पद्धतीने पुढे पावलं टाकायची आहेत. स्ट्रायकिंग एंडला तो सज्ज होतोय. सेकंड ओव्हरमध्ये कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सागर मात्रे. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर. देवीचा पाडा आणि वाकण हा जो सामना सध्या रंगतोय, याच्यामधून या सामन्यामधून खास करून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज ज्यांनी चांगली कामगिरी केली यांच्यासाठी कुणाल सुधीर सावंत वाडेकर आणि ऋतिक सुधीर सावंत यांच्या वतीने शूज दिले जाणार आहेत, स्पोर्ट शूज. या सामन्यासाठी हे पारितोषिक आहेत. यांनी ही खेळपट्टी बनवली आकाश भोईर, संदीप फुटाणे आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे अध्यक्ष रंगनाथजी चौधरी तिथे पाहायला मिळाले. एक धाव मिळते, थोडासा लेट कटचा अंदाज, बॅकफुटला जात असताना सिंगल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 17. मार्गदर्शन लाभले ही खेळपट्टी बनवण्यामागे लिजन खेळाडू काटईचे अनंतजी पाटील. आणि त्याचमुळे ही खेळपट्टी, या खेळपट्टीच्या प्रत्येक जण प्रेमात पळतो, मग तो गोलंदाज असेल फलंदाज असेल. चर्चा होते ज्या पद्धतीने ही खेळपट्टी बनवली जाते, ग्राउंडची देखरेख, ती देखभाल. एकही टिपूस तुम्हाला कचऱ्याचा या ग्राउंडवर दिसणार नाही. तेवढं चांगलं ग्राउंड रोलिंग केलेलं असतं, वॉटरिंग केलेलं असतं, पाणी मारलेलं असतं आणि खेळपट्टी तर एकदम पाटाटणक खेळपट्टी पाहायला मिळते. स्वीपचा प्रयत्न होता, जास्त शफल झाला. जीत स्वतःवर नाराज आहे, त्याला प्रश्न पडलाय, स्वतःलाच तो प्रश्न विचारतोय कसं काही कनेक्शन झालेलं नाहीये. हा डॉट बॉल येतोय. कधी कधी स्वतःलाही प्रश्न विचारावे लागतात आणि जीतने तोच प्रश्न स्वतःला विचारला. ती निराशा, ती स्पष्ट निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसते. हा पहा ऍक्शन रिप्ले. हे टेलिकास्ट आहे अव्वल दर्जाचं 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मागचा सामना आपण पाहिला 8,971 प्रेक्षकांनी पाहिला 40+चा. फायनल बॉल उडवलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू, झेल सुटलाय आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. माय हेवन सिक्सर. सहा धावा येत आहेत. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 23 धावा. जीतचं यावेळेला कनेक्शन चांगलं होतं, बॅट मधून निघाला, 6 धावा मिळाल्यात. परंतु डीप मध्ये फिल्डरकडे ती एक क्षमता पाहिजे. त्याची चाचणी आता होईल या मॅच मध्ये, त्याची तपासणी होईल या मॅच मध्ये. परत उलटा पवित्रा घेतला होता, मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या अगोदर गोलंदाजाचं नियंत्रण चुकलं आणि त्याने वाईट बॉल टाकलाय. धावा वाढताय, 24 धावा आता स्कोअर बोर्डवर आहेत. जीत या मॅचचा सगळ्यात महत्वाचा खेळाडू असेल असं दिसतंय. ज्या पद्धतीने त्याने मागच्या मॅच मध्ये 45 धावा केल्या होत्या. आमचा कॉमेंट्री बॉक्स त्याचं दृश्य दाखवलं जातंय. अशोक पाटील आहेत, ते नेहमीच व्यस्त असतात. 222 वाईट बॉल झालेत आतापर्यंत, त्यांनी माहिती दिली आहे. परत उडवलाय बॉल, हवेत आहे, कॅच इटचा कॉल. फिल्डर थांबलाय, पाहतोय, थांबून चालणार नाही. बॉल चाललाय एक टप्पा घेत, सीमारेषा पलीकडे येतोय. हा मुक्ता चौकार. जीतच्या बॅटमधून फटके येत आहेत, भोपू वाजतायत, भोंगे वाजतायत, टाळ्या शिट्यांचा गजर होतोय. जीतच्या बॅटमधून सातत्याने धावा येत आहेत. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, 45 धावा त्याने केल्या होत्या आणि याही मॅच मध्ये धडाक्यात सुरुवात त्यांनी केली आहे. आल्या आल्या 2 बॉलवर चौकार आणि षटकार त्याने वसूल केला होता आणि आतापर्यंत 6 बॉलमध्ये 21 धावांची खेळी. हलक्या हाताने ढकललाय बॉल, मनगट वळवलं, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु केतनने सांगितलं नको, थांब जरा. 1 धाव इथे मिळताना दिसेल. सिंगल येते, कारण जोखीम आहे या 1-1 धावेमध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. पॉवर प्ले समाप्त. यावेळेला वाकण टीमने धावा बनवलेल्या आहेत 29. 1 फलंदाज बाद. आता जाऊया DJ हंस चंद्रकांत फुटाणे यांच्याकडे.
व्यासपीठाचं दृश्य मॅनेजमेंट गुरु या स्पर्धेची सगळ्यात मोठी जबाबदारी संपूर्ण सामन्यांची 96 संघ ग्रामीण 48 संघ ग्रामीण गटामध्ये, खुल्या गटामधले 16 संघ, 40+चे 12 संघ, त्याचबरोबर ठाणे बदलापूर या गटामध्ये, रायगड या गटामध्ये 12 संघ. या संपूर्ण सामन्यांची जबाबदारी वन मॅन शो ज्यांच्या खांद्यावर असते असे अनंत पाटील लिजेंड खेळाडू, त्याचबरोबर ठाण्या वाघ एक मातब्बर खेळाडू प्रमोद म्हात्रे तिथे आणि केजू मुंडे आगासन हे पाहायला मिळालेत. परत एक वेळा क्रिकेटकडे वळूया. नाव बॅक टू क्रिकेट. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी 21वा पर्व आहे, यातच सर्व आहे आणि हा सामना रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे. धावा झाल्यात 29-29. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी एंड कडून आशिष म्हात्रे. फ्लाय स्लिप शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये, लॉंग ऑन डीप मध्ये. फुलर लेनचा बॉल होता, बॅटची कडा घेत विकेट किपरच्या हातात. परत एक वेळा थोडासा थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा चेहरा उघडून खेळण्याचा प्रयत्न होता, म्हणूनच बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय. हा डॉट बॉल येतोय. कहाणी प्रत्येक बॉल गणिक इथे बदलताना दिसेल. आमचे जय दुर्गा माता क्रिकेट संघ मंडळाचे कार्यकर्ते आता बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटचाल करतात, देखरेख त्यांची सुरू राहील. हा फुलर लेनचा बॉल होता, चूक झाली आहे. नो बॉलचा इशारा थर्ड मॅनला गाईड केलाय. बॉल सीमा रेषा पलीकडे. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. मुंबई ची आतिषबाजी होते. चूक केली आहे गोलंदाजाने. फुल टॉस बॉल तो देखील बिमरीते घोषित केला. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34 धावा 34, 34 रन धावसंख्या आकार घेते. यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल, लेग स्टंपच्या बाहेर, फ्री हिट कंटिन्यू असं सांगतायत पंच. फुलर लेनचा बॉल होता, टर्न केला ऑफ हिज हिप, कमरेच्या माध्यमातून ऑन साइडला दिशा देत असताना सिंगल इथे मिळेल. आता केतन मात्रे स्ट्रायकिंग एंडला. केतन मात्रेने आतापर्यंत 4 बॉल फेस केले, 6 धावांवर तो खेळतोय. 150चा स्ट्राइक रेट आहे. दुसऱ्या बाजूला थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये अनस्टॉपेबल जीत. मागच्या मॅच मध्ये त्याने 45 धावांची अफलातून खेळी साकारली होती. केतन आता तयार आहे, पुढचा बॉल फेस करेल. अवे फ्रॉम द बॉडी. हा फटका तर त्याचा आवडीचा आहे. यावेळेला बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग कव्हर्सला. हा फटका या खेळाडूने ग्रामीण धमाका बिग बॅश लीगलाही मारला होता. फुलर लेनचा बॉल होता, परत एक वेळा बॅक टू द बॉलर, सब फिल्डरच्या हातात. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, सिंगल तिथे मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 43. धावा. लास्ट बॉल या ओव्हरचा. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. जीत भोईर. यावेळेला बॉल हवेत आहे, कॅच इटचा कॉल. डीप मध्ये फिल्डर आहे, सॉफ्ट हँडेडली खेळलाय. ह्याच्यामध्ये ताकद झोकलेली नव्हती जीतने. आणि ओव्हर नंबर 3चा खेळ आता इथे संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाकण टीमने धावा केलेल्या आहेत 15च्या सरासरीने 45. यापुढे 2 ओव्हर मध्ये काय प्लॅनिंग आहे, काय स्ट्रॅटेजी आहे, याच्याविषयी जाणून घेऊया डगआउट इंटरव्ह्यू मध्ये.
धन्यवाद कुणाल सर आपल्यासोबत. कॅप्टन कूल मोतीराम भोईर आपल्यासोबत आहेत. मोतीराम आपण पाहिलं तर 3 षटकात आपण पाहिलं धावसंख्येचे आकार चांगले, मात्र समोर सुद्धा आपण पाहिलं तर चांगला संघ आहे देवीचा पाडा संघ. आता तुम्ही चर्चा केली की या संघाकडे बॅटिंग लाईनअप चांगले. काय टार्गेट तुम्ही पाहता या मॅचमध्ये? अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून 12 बॉलमध्ये मला तरी वाटतं 30-35 मारायला पाहिजेत, कारण का 3 ओव्हरमध्ये 15च्या टार्गेटनी चाललो आहे. 45 रन झाल्यात, तर 12 बॉलमध्ये दोन्ही चांगले बॅट्समन क्रीजवर आहेत, तर 30-35 रन नक्की मारायला पाहिजे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक या स्पर्धेचा जर विचार केला तुम्ही 7 वेळा या स्पर्धेमध्ये ट्रॉफी आपल्या घरी घेऊन गेलेत. 4 वेळा पहिला क्रमांक तुम्ही पटकावलाय. काय प्रयत्न असतील यावर्षी 2025 मध्ये? नक्कीच यावर्षी सुद्धा आम्ही फायनल मारण्याचा प्रयत्न करू, कारण की ही स्पर्धा आम्हाला लक्की आहे, त्याच्यामुळे आम्ही ही स्पर्धा नक्की जिंकण्याचा प्रयत्न. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळत असता, एकंदरीत दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणी असते प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी असतील, समालोचक असतील, स्कोरर असतील, पंच असतील. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजनाविषयी बोलायचं तर असं आयोजन होणंच नाही आहे, आणि हे आयोजन प्रत्येक वर्षी दादा काहीतरी वेगळे करतात, आणि ह्या वर्षीसुद्धा एक सुंदर आयोजन केलं आहे. कमिटीचे आणि विनोद दादा, राजू दादा, काशीनाथ दादा सर्वांचे नक्की आभार मानतो की या स्पर्धेत आम्हाला दरवर्षी ते खेळण्याची चान्स देतात. शेवटचा प्रश्न असेल, जो शब्द दिला होता आपले सर्वांचे लाडके माजी आमदार राजूदादा पाटील यांनी की 1 रुपया प्रवेश फी, आणि तो शब्द पाळलाय ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांनी. काय सांगशील? 48 ग्रामीण संघांना फक्त 1 रुपया प्रवेश फी आणि 26 लाखापेक्षा जास्त पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतोय. खरोखर जे दादा जे बोलतात ते नक्कीच करतात, आणि ते त्यांनी करून दाखवले. आम्हाला दादाही गेल्या वर्षी अनाउन्समेंट केली की वाकलन संघाने जर फायनल मारली तर त्यांना फ्री एंट्री आहे. आम्हाला तशी पण फ्रीच एंट्री होती, आणि आमच्या याच्यात सर्व 48 संघांना फ्री दिली. त्याबद्दल खरोखर दादांचे नक्की आभार मानतो. तर धन्यवाद मोतीराम, तुम्हाला शुभेच्छा असेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया IPL समालोचक कुणाल जाती सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी. चांगलं प्लॅनिंग केलंय पुढच्या काही ओव्हरसाठी, आणि प्लॅनिंगमध्ये नक्कीच हे 2 खेळाडू खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. क्रीजवर जे आहेत त्यांनी सांगितलं की क्रीजवर जे 2 खेळाडू आहेत त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे, आणि सध्या केतन मात्रेच्या समोर आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज तयार होतोय योगेश मात्रे. मगाशी फार एंडने गोलंदाजी केली होती. आता कॉमेंट्री बॉक्स मुख्य व्यासपीठ एंडकडून गोलंदाजी करताना दिसेल योगेश. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना थोडासा कट केलाय. पॉइंटच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. 4 धावांसाठी येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. पहिल्या बॉलवर चौकार. टीमची धावसंख्या 49. टॉस जिंकला होता देवीचा पाडा. टीमने गोलंदाजी निवडली आहे. सध्या आक्रमण सुरू आहे वाकड्यांचं. अपील स्ट्रॉंग, उत्साह जास्त, आत्मविश्वासही होता, आणि स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. नॉट आउटचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय, आणि हा डॉट बॉल. रन. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट. योगेशचं कमबॅक इथे झालंय. 4थं षटक सध्या मार्गस्थ आहे. चांगलं कमबॅक योगेश यांच्या माध्यमातून. फुलरलेनचा बॉल होता, हलक्या हाताने मनगटाच्या सायने वळवलाय बॉल. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. हो, काय फिल्डिंग आहे. दर्जा. रोनक मात्रे टाळ्या वाजतायत. देवीचा पाडा या टीमचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आले. त्यांना माहिती आहे त्यांचाही संघ काही कमी नाहीये. ग्रामीण क्रिकेट अद्भुत क्रिकेट मानलं जातं. ग्रामीण क्रिकेटचा दर्जा उंचावला गेलाय. 50 धावा कंप्लीट होत आहेत. अर्धशतक पूर्ण झालंय वाकड संघाचं. यावेळेला स्वीप केलाय. मागचा पाय वाकवत असताना बॉल चाललाय. 1 टप्पा घेत फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय आणखीन एक चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. चांगला फटका, चांगलं टायमिंग. 4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 54.
अर्धशतकानंतर आणखीन एक खणखणीत चौकार. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक याच्यासाठी जीत भोईर जाणला जातो. इनसाइड आउट चांगला खेळतो. स्विच इट उलटे फटके चांगले मारतो. इम्प्रोव्हायझिंग म्हणजेच मागच्या दिशेला सुपला शॉट, पल्लू स्कूप असे फटके त्याच्या बॅटमधून येतात. आणि विशेष म्हणजे फील्ड पोझिशन बरोबर खेळतो, हे त्याच्या बॅटिंग मधलं वैशिष्ट्य आहे. एक्झॅक्ट फिल्डर कुठे लावल्यात, कुठल्या बॉलचा कशा पद्धतीने वापर करता येईल, पेसचा वापर कसा करता येईल, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत. ओ शॉर्ट बॉल होता, स्वतःवर नाराज आहे, पुल करण्याचा प्रयत्न, निसटला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. योगेशचं परत एक वेळा कमबॅक. जेव्हा जेव्हा योगेशवर आक्रमण झालंय, पुढचा बॉल त्याने निर्धाव टाकलाय. हाय बॉल पहा, पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा होता, खांद्याच्या दिशेने निघाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा ते डॉट. जयेश मात्रेने हा बॉल थांबवलाय. 54 धावा. परत एक वेळा शॉर्ट बॉल अपर कट करायचा होता, पडल्यानंतर आतमध्ये आला आणि इथे मात्र ओव्हरची होते समाप्ती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत. परत एक वेळा पलटवार केलाय देवीचा पाडा या टीमने, हे विसरून चालणार नाहीये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाकण टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 54 ने आता वेळ झाली आहे. ऐकू एक चांगलं संगीत डीजे हंस कडून. रुचित भंडारी न्यू बॉलर. सोळा ते 17 वर्षाचा हा गोलंदाज आहे आणि यंगस्टरच्या खांद्यावर लास्ट ओव्हर, डेथ ओव्हरची धुरा सोपवली आहे कॅप्टनने. फिरकीपटू आहे, ज्या पद्धतीने बॉल फिरवतोय हातात त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. शेवटचं षटक भरपूर महत्वाचं षटक असणार आहे. या सामन्याला कलाटणी देखील या ओव्हरमध्ये येऊ शकते. विकेट घेतल्या तर मात्र नक्की चर्चा होईल या गोलंदाजाची. रुचित भंडारी फर्स्ट बॉल या ओव्हरचा, डेथ ओव्हर फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, नाही या लेंथवर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. भरपूर वेळ मिळाला आणि हा उलटा फटका सजवत असताना बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार. पहिलाच लेग स्पिन, तो देखील शॉर्ट बॉल. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. लेग स्पिनर कडे जर चांगला गुगली असेल राईटी बॅटरच्या आगे, तर तो चांगला आतमध्ये येतो, परंतु तो बॉल पाहिजे, स्टॉक बॉल तुमच्याकडे पाहिजे. आणि इथे तर पहिला बॉल हाफ ट्रॅकर, भरपूर शॉट. म्हणूनच केतनने पहिलेच मन बनवलं होतं की याच्या विरुद्ध उलटाच फटका मी मारणार. विथ द स्पिन बॉलला पाठवलं थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. टीमची धावसंख्या 58, बॉल शिल्लक आहेत 5. यावेळेला बीट केलंय परंतु पंचांकडे अपील होते व्हाईट बॉलसाठी आणि पंचांनी सांगितलं यस इट इज व्हाईट. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 59. 16,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 21वे पर्व तुम्ही पाहताय. 16,000 प्रेक्षक आपल्या बरोबर ऑनलाईन देखील जोडले गेलेले आहेत. कॉन्करंट व्ह्यूअरशिप, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे आणि सातत्याने हा आकडा ओव्हर जाईल. हा बॉल बॅकफुटला पंच केलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मा हेवन सिक्सर. यानंतर होणारा सामना उमरोली कर्जत परिसरातील संघ, गोरसैबी भिवंडी परिसरातील संघ एकमेकांच्या विरोधात असतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचंय टॉस साठी. बॅकफुट पंच, कव्हर्सला फटका सजवत असताना षटकार वसूल केलाय केतन मात्रेने. ही खासियत राहिली आहे खेळाडूची. इनिंगला बिल्ड करणं जाणतो. जीत भोईरच्या बरोबरने कित्येक वर्ष हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसतात वाकण टीम साठी. तो इतिहास राहिलाय.
फुलर लेनचा बॉल होता, यावेळेला टायमिंग फसलं. परत एक वेळा इनसाइड आउट कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता मिड ऑनचा फिल्डरला. डीप मध्ये लॉंग ऑन आहे, रन आउट ची संधी आणि इथे काय करतायत एक चूक. केतनने तर ऑलमोस्ट आशा सोडून दिली होती की तो चालला होता डगआउटच्या दिशेने आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाने काय केलं, इथे अनुभव कमी आहे हा इथे दिसलाय. पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पॅटच्या एकदम टो एंडला लागला, आतमध्ये लागला, डीप मध्ये लॉंग ऑनला गेला बॉल. केतनने पहिली धाव वेगाने घेतली, त्यानंतर जीतने कॉल केला, जीतने नंतर थांबवलं केतनला आणि केतनने सोडलं होतं की आता झालं आपलं काम झालं, आपण डगआउट कडे जाऊया. परंतु तिथे बॉल निसटला आणि जीतने त्याचाच फायदा घेतला. जीतच्या पायाला चाकं लावलेली आहेत दिसतंय भरपूर धावा कंप्लीट केल्या आणि मग काय केतन मात्रेकडे परत स्ट्राईक आली. 2 धावा देखील ऍड झाल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 67 धावा. शहरी संघ उद्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्विषा अर्जुन 11 आणि त्यांच्या विरुद्ध श्लोक आर्या 11. दुपारी 1 वाजता दोन्ही टीम इथे उपस्थित राहायचंय. मैत्री स्पोर्ट्स गावदेवी गावठाण विरुद्ध आर्यन 11 असा संघ दुपारी 2 वाजता तुमच्या समोर इथे खेळताना दिसेल. तर उद्या हे जे 4 संघ आहेत त्यांच्या दरम्यान लीग मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. 6 षटकांचा तो महासंग्राम. त्विषा अर्जुन 11 आणि श्लोक आर्या 11. पहिली लढत तुमच्या समोर रंगेल. मजा येईल उद्या. डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदा 21व्या पर्वामध्ये ही स्पर्धा. परत एक वेळा बॅकफुटला जाऊन दिशा दिली, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. कितीही लाव तू जोर आणि इथे कमी होणार नाहीत 4 हे सांगत असताना हा फटका 4 धावा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 71 धावा 71. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18,000 प्रेक्षक आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. फलंदाज बाद. उद्यापासून जे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 बाईक, 5 सायकल, कूलर व इतर बक्षीस असणार आहेत. त्याच्यामुळे उद्यापासून या क्रीडा नगरीमध्ये जे प्रेक्षक इथे उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची संधी आहे. या वर्षी तुमच्यासाठी 2 बाईक दिल्या जाणार आहेत आणि तुमचे कुपन जमा करून शेवटच्या 2 दिवसामध्ये तो ड्रॉ केला जाणार आहे. त्या 2 बाईकचा, त्या कूलर्सचा आणि इतर ज्या वस्तू असतील त्या देखील तुम्हाला भाग्यवान प्रेक्षकांना या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जातील. नाव बॅक टू क्रिकेट. आउट झाला फलंदाज केतन मात्रे. केतनने टनाटन बॅटिंग केली, धावसंख्येला चांगलाच आकार दिला. धावा झाल्यात 71. दुसरा गडी गारत. या ओव्हरमध्ये 17 धावा रुचितने खर्च केल्यात. सोपं नाहीये यंगस्टरला गोलंदाजी करणं वाकड्यांसारख्या बलाढ्य टीमच्या समोर आणि ज्या वेळेला केतन मात्रे आणि मैदानामध्ये जीत भोईर असतो. धावांचा पाऊस पाडतात, गॅप शोधतात. चांगलं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटमध्ये वर्चस्व त्यांनी गाजवलंय असा संघ मैदानामध्ये खेळतोय. लास्ट बॉल या ओव्हरचा, या सत्राचा. धावा झालेल्या आहेत 71. 71. उलटा पुलटा हा बॉल केलाय गुल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. षटकाराने इनिंग समाप्त. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 77. 77 आणि आता धावा करायच्यात 78. परंतु आता वेळ झाली आहे टॉसची. टॉससाठी जाऊया आमचे समालोचक मित्र पहाडी आवाज या कल्याण डोंबिवलीचा नितीन काळन यांच्याकडे आणि त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. ऐकूया भिवंडीचा आवाज सिद्दीक बाबे यांचा. धन्यवाद. टॉस आपण करणार आहोत. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जय बजरंग गोरसे बी आणि दुसऱ्या बाजूला उमरोळी संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि आपण टॉस करणार आहोत. 5 ओव्हरची मॅच. टॉस व्हायला थोडासा टाइम आहे, तोपर्यंत एक आणखीन महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्यावेळेला उद्यापासून आपण ड्रॉ सुरू करणार आहोत, शेवटच्या 2 दिवसामध्ये प्रेक्षकांना, भाग्यवान प्रेक्षकांना त्या बाईक आणि कूलर व इतर सर्व गोष्टी दिल्या जाणार आहेत. तर सगळ्यात महत्वाची सूचना प्रेक्षकांसाठी अशी आहे, ज्यावेळेला तुम्ही त्या ड्रॉ मध्ये सहभागी व्हाल, इंस्टाग्राम पेज आहे जे रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं आहे ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. ज्या प्रेक्षकांनी त्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलंय तेच या स्पर्धेमध्ये आणि या संपूर्ण लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊ शकतात. जाऊया परत एक वेळा टॉस बॉक्स कडे. धन्यवाद.
वाहतूक सेना मनसेचे आपण पाहतो अनिल वालिलकर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. साहेबांना विनंती असेल या आपण 5 ओव्हरची मॅच माय हेवन किंवा तुम्हाला स्वर्गीय रतनभाऊ पाटीलमध्ये हे कॉल करायचे दोन्ही कॅप्टनला माहिती आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय रतनभाऊ असं कॉल केलंय. माय हेवन आलेले ते नक्कीच गोरसे बी संघाने टॉस जिंकलेला आहे. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान संदेश केने आमच्या सोबत आहेत. संदेश सेकंड राऊंडची मॅच आहे. मॅच भरपूर महत्त्वाची. उमरोली संघ सुद्धा कर्जत विभागातील एक संघ चांगला संघ आहे. टॉस तुम्ही सर्वप्रथम जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोर उमरोली संघ 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण या खेळपट्टीवर धावा येतात. आता या मागच्या मॅचमध्ये आपण 70+ धावा झालेल्या आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल उमरोली संघाला? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की आमची गोलंदाजी चांगली आणि विकेट ज्या हिसाबाने खेळते त्या हिसाबाने बघलं तर खूपच चांगली अशी गोलंदाजीसाठी बेनिफिट विकेट आहे. संदेश केणे आमच्या सोबत आहेत. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळतात, मात्र स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा खेळणं तुझं एक स्वप्न होतं, तुझ्या टीमचंही स्वप्न होतं. ग्रामस्थ भरपूर खुश आहेत तुम्ही या क्रीडांगणामध्ये खेळत आहेत. कारण अख्ख्या महाराष्ट्रभर तुमच्या नावाची चर्चा आहे. मात्र या स्पर्धेमध्ये खेळणं एक वेगळी मजा असते. ही स्पर्धा तुम्हाला खेळायला मिळाली, यापुढे काय रणनीती असतील या स्पर्धेमध्ये तुमच्या? स्पर्धा खेळायला मिळाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत विनोददादांचे, आणि ही स्पर्धा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण की गोरसाहेबीने सर्व चषक जिंकलेले आहेत. फक्त एक रतनभाऊ चषक बाकी होता, तो आता खेळतो आम्ही. तर शुभेच्छा असतील संदेश तुम्हाला या मॅचसाठी. आमच्यासोबत आपण साहिलला तुम्ही पाहता. साहिल, टॉस महत्त्वाचा होता, टॉस तू गमावला. आता सर्वप्रथम बॅटिंग करायचे. पहिल्याही मॅचमध्ये तुम्ही टॉस बॅटिंगच केली होती आणि मॅच सुद्धा जिंकली होती केगावच्या विरुद्ध. या मॅचमध्ये सुद्धा तुम्हाला बॅटिंग करायची. समोर गोरसेबी संघ आहे. या अगोदर गोरसेबी आणि उमरोली कधी मॅच झाली का? नाही, फर्स्ट टाइमच मॅच होते आणि आम्ही रन मारण्याचा प्रयत्न करू 55 ते 60. खूप सारे तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील. काही सन्मान सुद्धा आहेत, आम्ही लगेचच करणार आहोत. नरेंद्र गोमारे साहेबांना विनंती असेल जे उमरोली संघाचे पुरस्कार देत या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. कुणाल सुधीर सावंत इथे उपस्थित आहेत वाडेकरचे, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. मी तकदीर काळन साहेबांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभेच्छा सन्मान केला जाईल. कार्यसम्राट माजी सरपंच तकदीरजी काळन यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करणार आहोत. तर या कुणाल सुधीर सावंत जे वाडेकरचे आहेत, त्यानंतर प्रदीप चौधरी साहेबांचे आम्ही लगेच सत्कार करणार आहोत. यानंतर प्रदीप चौधरी साहेबांना विनंती असेल आपण या चोळेगावच्या आपलाही सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खास चोळेगाववरनं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित राहिलेत, त्यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तकदीरजी काळन आणि राजेशदादा पाटील इथे उपस्थित, त्यांच्या उपस्थितीत आपण हा सन्मान करणार आहोत. लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज ऐकूया सिद्दीक भावे सरांचा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद नितिन कालन, धन्यवाद सर कुणाल दाते. आइए दोस्तों, भारत के यूनिक टूर्नामेंट की तरफ हम चलते हैं. स्वागत है आप सभी का. पहली गेंद बहुत ही खूबसूरत ड्राइव, गेंद सीधी एक्स्ट्रा कवर में 1 रन. आप देख रहे हैं वो शो जिसे हर क्रिकेटर खेलना चाहता है, वो शो जिसे हर दर्शक देखना चाहता है. लेट रतन बुआ पाटिल स्मृति चषक में आप सभी का हार्दिक स्वागत. लक्ष्य है सामने 78 का. देवी का पाड़ा टीम के सामने. इस मरतबा बॉलर बैक ड्राइव. केतन मात्रे गेंदबाजी कर रहे हैं. कमाल की बल्लेबाजी रही थी केतन की. 34 रन बनाए थे कोहिनूर ऑफ वाकलन ने. ये देखिए क्लोज व्यू में दिखाया जा रहा है, सुपर से ऊपर टेलीकास्ट. हेलो, इस मरतबा गेंद को उछाल दिया इनफील्ड के ऊपर से. गेंद वाइड इज लॉन्ग ऑन पे. ये आता हुआ मुक्ता चौका.
जूजी ऑफली थी, बिल्कुल सामने रख दिया था राडार में। देखिए पुल करना चाहते थे, गेंद क्या ऊपर से गई है, वाइड घोषित के अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर 6 रन बिना किसी विकेट के। कीर्तन मात्रे, बाइकर सम्राट, कार सम्राट, कोहिनूर ऑफ वाकलन, यहाँ से लेके ISPL तक जिस खिलाड़ी की धूम, स्विंग किया ऑन साइड में, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, 2 खिलाड़ी बीच में जा रहे हैं, लेकिन गेंद निकल गई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। एक और मुक्ता चौका। लुक एट दैट, सुई में जिस तरह धागा पुरोया जाता है उस तरह गैप को ढूंढा था। कमाल का स्ट्रोक खेला है, 4 रन। समीर भुईर अब जवाब दे रहे हैं वाकलने को। केतन मात्रे, फिर शॉर्टम पुल किया, अब की बार फील्डर है डीप में। 1 रन आता हुआ, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं। 78 के लक्ष्य का पीछा कर रही है। लगभग 15.5 का आस्किंग रन रेट चाहिए, लेकिन पहली ओवर में 11 रन अब तक आ चुके हैं। आपकी सोच पॉजिटिव होना चाहिए, अप्रोच पॉजिटिव होना चाहिए। प्लेड ऑन, बड़ी विकेट, ये आती हुई योगीराज, बिल्डर एंड डेवलपर विकेट, प्ले डाउन। बिजनेस क्लास का टेलीकास्ट दिखाया जा रहा है 70-70 के माध्यम से। नए बैटर राम मात्रे आए हैं, कमाल के खिलाड़ी हैं केतन मात्रे। स्वागत है दोपहर के सेशन में विनोद दादा पाटिल साहब, साथ ही साथ जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई की तरफ से। मुकाबला चल रहा है देवीचा पाड़ा और वाकलन ए के बीच। 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओवर। आंकड़ों का खेल है क्रिकेट। देखिए, थोड़ा जिद्दी क्रिकेट होना चाहिए, आपकी सोच पॉजिटिव होना चाहिए। ये हमारा मान्यवर कक्ष मुख्य अतिथियों से आज खचाखच भरा हुआ है। सभी का हार्दिक स्वागत है। तारीफ सैयद साहब किसी बात की चर्चा करते हुए वहाँ पर मिस्टर 70-70 गेंदबाजी के लिए VIP एंड से अब मोर्चे पे लगाया गया है उद्देश पाटिल। बहुत ही जबरदस्त टेलीकास्ट, क्लोज व्यू, बहुत ही चुनिंदा बताए जा रहे हैं। पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ टर्न किया, पैरों के सामने कारपेट के जरिए 1 रन। 12 पे पहुंचा है स्कोर। इस तरह के लक्ष्य को छूने के लिए हर ओवर में बड़ा शॉट खेलना होगा टीम देवी चापाड़ा को। थोड़ा खामोश क्रिकेट चला है। उद्देश्य
पटकी भी गेंद थी, हुक कर दिया है, कोई खिलाड़ी नहीं पीछे, गेंद जारी है इस वक्त वाइड इज फाइन लेग बाउंड्री के बाहर, ये आता हुआ मुक्ता चौका। मात्र 107वें बैटर बने जिन्होंने रतन बुआ चषक में चौके से खाता खोला है। ये सारा लेखा जोखा हमें पहुंचा रहे अशोक पाटिल जी, मास्टरमाइंड स्कोरर। 16 रन 1 विकेट। बढ़िया गेंद, क्या वापसी की है, आगे रखी भी गेंद थी और स्टॉप गेंद थी, आम बॉल था, टिप्पा खाने के बाद ये रिप्ले में देखिए हल्की सी अंदर आई। उद्देश्य ओ फिर तेज गेंद, अपील जरूर हुई वहां पर, लेग बाय का इशारा, इंपैक्ट आउटसाइड ऑफ स्टंप। अब तक 74 लेग बाइज आ चुके हैं। देखते हैं, गेंद ने टिप्पा खाया तो काफी नीचे रही थी लेकिन बहुत बाहर थी। एक ऐसा स्पॉट जरूर है जब गेंद वीआईपी एंड से होती है, ऑफ स्टंप के बाहर गेंदे टिप्पा खा के नीचे रह रही। हेलीकॉप्टर ड्राइव, लॉन्ग ऑन पे फील्डर है वाइडिश में, 1 रन। उद्देश्य ने अभी तक बांधे रखा है बल्लेबाजों को, और बल्लेबाज भी ठंडे दूध को फूंक मार के पी रहे हैं, थोड़ी जुर्रत दिखानी होगी। उद्देश्य खोद के निकाला, यॉर्कर लेन की गेंद, वाइडिश डीप मिड ऑन में आके गेंद को उठाया, 1 रन। बॉलिंग बहुत ही कातिलाना हो रही है। 2 ओवर की समाप्ति, पावर प्ले में कुल 19 रन आए। अशोक ये बताइए कि बचे भी 3 ओवर में कितने चाहिए? 59। इसका मतलब है हर ओवर में लगभग 20 चाहिए। 19 for the loss of 1 wicket. You are watching the unique show of India. Later, Ratan Bua Patil Memorial Cup. The match between Waklan and Devi Zapada. ये आता हुआ इक्वेशन 70-70 के माध्यम से 18 गेंदे 59 रन। अभी भी वो बात नहीं हो रही है। आपकी सोच, आपका अप्रोच, आपका बलिदान, ये सब क्रिकेट में होना चाहिए। तलवार सामने वाला लाता है, आपको भी तलवार लाना चाहिए। शेर लाता है तो शेर दिल खिलाड़ी को। ड्रिंक्स ब्रेक मैदान में आने अभी समय है। ड्रिंक्स ट्रॉली हमारे भाई हो रहे। देखिए, हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है, और एक झलक देख के जिस शख्स की चाहत हो जाए उसको पर्दे में भी पहचान लिया जाता है। 3 ओवर में 59 रन, ऐसा नहीं कि ये बन नहीं सकते हैं, ये बन सकते हैं जब आपको जान हथेली पे लेके बल्लेबाजी करना होगी। केतन मात्रे को कंटिन्यू रखा गया है। केतन मात्रे, पहले ओवर में केतन ने 11 रन देकर 1 विकेट लिया था सामने की ओर से आते हुए। ओ तेज तरार गेंद, आउट। एलबीडब्ल्यू, ये गिरता हुआ योगीराज बिल्डर एंड डेवलपर विकेट।
इतनी रफ्तार की गेंद थी कि समझ ही नहीं पाए वहां पे बल्लेबाज राम मात्रे और आउट होके चले गए। नए बैटर योगेश मात्रे बल्लेबाजी को आए। हवा चलती हुई, लेकिन टेनिस क्रिकेट में इस वक्त हवा चल रही है। लेट रतन बुआ पाटिल स्मृति चषक की हवा चल रही है, विनोद दादा पाटिल साहब की, राजू दादा पाटिल साहब की। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है, सीधा जरूर खेला है, फील्डर दो दो झपट रहे हैं, लेकिन कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर भी रूठा और 2 रन भी आए। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 2 विकेटों के नुकसान पे। फिलहाल दबाव इस वक्त देवीचा पाड़ा टीम पे बढ़ता हुआ, क्योंकि आस्किंग रन रेट ऊपर जा रहा है। फिर से खेला है, अब की बार फील्डर हैं लॉन्ग ऑफ पे। एक और विकेट गिरता हुआ, एक और विकेट केतन मात्रे के खाते में, ये गिरता हुआ योगीराज बिल्डर एंड डेवलपर विकेट। कैच पकड़ा वहां पे, क्या टेलीकास्ट दिया जा रहा है 70-70 के माध्यम से। देखिए बिल्कुल केतन मात्रे को दिखाया जा रहा है, कहीं भी लग नहीं रहा है कि 100% इंटरनेशनल टेलीकास्ट के सिमिलर नहीं है। 70-70 ये व्हाट अ शॉट। ये ग्रामीण धमाका बिग बैश में जो केतन मात्रे ने अनबिलीवेबल शॉट खेला था वो दिखाया गया। क्या खिलाड़ी हैं ये, ऐसे ही कोई नूर नहीं बनता है, और कोई भी चषक ऐसे ही रतन बुआ पाटिल स्मृति चषक की तरह सुपर हिट नहीं होता है। बढ़िया गेंद, सामने से काटा था, ऑफ कटर किया था, उंगलियां फेरी थी बाएं हाथ के बैट्समैन के लिए। केतन में एक खासियत है, ये देखिए उंगलियां फेरी थी और बिल्कुल सामने से घुमाया था बल्लेबाज के। कमाल की बॉलिंग कर रहे हैं केतन मात्रे। पहले बल्लेबाजी बहुत अच्छी की, अब गेंदबाजी कर रहे हैं केतन मात्रे। पटकी भी गेंद, कट करने की कोशिश, गुडलैंड पे पड़ने के बाद क्या टेक ऑफ लिया है गेंद ने। आइए देखते हैं, बाल बाल बच गए। ये देखिए राइज होती हुई बल्ले के ऊपर से चली गई। It has been a great fast bowling from Ketan Matre. He is a great player. बड़े मैच के खिलाड़ी। कटर थी लेकिन लॉप कर दिया है इनफील्ड के ऊपर से। पहले बाउंस पे गेंद, अब जाकर अंदर फील्ड होती हुई 2 रन बनाए। मुझे ये तो पता है कि लेट रतन बुआ पाटिल चषक एक बार तो आकलन नहीं जीता है। चार बार जीता है, अशोक बता रहे हैं। चैंपियन टीम। ड्रिंक्स ब्रेक मैदान में चलते हैं, डगआउट में वहां क्या स्थिति है हमारे साथी कमेंटेटर के पास। ठाणे रायगढ़ वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया। 1 तारीख को ये मैच मिस मत कीजिएगा। आपने ये मैच नहीं देखा तो आपने क्रिकेट नहीं देखा। एक तरफ केतन मात्रे तो दूसरी तरफ क्रिकेट का अजूबा बनते जा रहे करण अंबाला। ये मैच मिस मत कीजिए। ठीक 1 मार्च 2025 को ठाणे रायगढ़ 2-2 हाथ लेंगी रेस्ट ऑफ इंडिया से। सगळे स्टार खेळाडू त्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। भावेश विश्वजित ठाकूर देखील इन ॲक्शन असणार आहे। केतन मात्रे हा टीमचा कॅप्टन आहे ठाणे आणि रायगड
या टीमच्या माध्यमातून एकत्रित संघ इन ॲक्शन 1 मार्चला हा सामना पाहायला विसरू नका. आणि दुसऱ्या टीममध्ये रेस्ट ऑफ इंडिया टीमचा कॅप्टन करण अंबाला असणार आहे. फरदीन काझी, जगत सरकार, प्रिन्स ऑफ तारकेश्वर, जगत सरकारचा खेळ पाहायला विसरू नका. 1 मार्चला हा सामना तुमच्या भेटीला येईल आणि वेळ अगदी थोड्याच दिवसामध्ये आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. एक्झॅक्ट किती वाजता हा सामना तुमच्या समोर येईल या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आयोजक आहेत या स्पर्धेचे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. ठाणे रायगड एकत्रित संघ येतोय. केतन मात्रे हा टीमचा कॅप्टन असणार आहे. दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ इंडिया या टीमचा कॅप्टन है करण अंबाला. 1 तारीख को 1 नंबर मैच देखना ना भूलिए. 3 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर पिछड़ती हुई बारी हम देख रहे हैं यहाँ पर देवी सापाड़ा की. तीन ओवर में 23 रन. दिल्ली बहुत दूर, देहरादून दूर. हिट आउट और गेट आउट की पोजीशन आ चुकी है यहाँ पर टीम देवी सापाड़ा के सामने. बारह गेंदों में 55 रन. अगर ये कारनामा अंजाम दिया ना देवी सापाड़ा ने, क्रिकेट में हर चीज बदलते रहती है और हर चीज पॉसिबल है. जीत भुएर, कटर डाली, चेंज ऑफ पेस, वाइट. 12 गेंदे और 54 रन. अब तक 226 वाइड गेंदे. इससे पता लगता है कि लगभग 45 ओवर वाइड हुए. बढ़िया गेंद जड़ में, स्विंगिंग यॉर्कर, लेकिन अच्छा खेला है छोटी बैकलीफ से. 2 रन. देखिए हमारे भाई और सचिन तेंदुलकर स्टैंड है, इसीलिए कहा जाता है कि क्रिकेट में 2 ही चीजों की इज्जत होती है. पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर. फिर जड़ में क्या बॉलिंग कर रहे हैं जीत भुएर. ये हमेशा वाकलन टीम की गेंदबाजी का बड़ा मोहरा रहा है. अब 580 डॉट गेंदे अब तक हो चुकी है पिछली गेंद को पकड़ के. गति परिवर्तन, स्विच हिट किया है, कोई खिलाड़ी नहीं. गेंद जाती भी कवर बाउंड्री के बाहर. ये लगता हुआ मुक्ता कंस्ट्रक्टिंग चौका. कहते हैं घी जब सीधी उंगली से नहीं निकल रहा है ना, तो टेढ़ा करना चाहिए. फिर स्विंग किया है, सीधा फील्डर के हाथ में. 1 रन. लगभग वाकलन ए ने जीत की मोहर इस मैच पे लगा दी है. 8 में 47. एक रास्ता बचा है. हर गेंद को बाहर मारना होगा. पुल किया है और गेंद पहले बाउंस पे निकलती हुई. 4 रन. मुक्ता बाउंड्री. फिर कारपेट के जरिए गेंद को आउटफील्ड में खेलते हुए 1 से ज्यादा कुछ भी नहीं. लगभग अब 4 ओवर समाप्त हो चुके हैं. 1 ओवर बचा है और 42 रन चाहिए. मिशन इम्पॉसिबल. 1 तारीख को देखना ना भूलिए रेस्ट ऑफ इंडिया और ठाणे रायगढ़ का नुमाइशी मैच, नंबर 1 मैच 1 तारीख को. एक तरफ करण अंबाला तो दूसरी तरफ केतन मात्रे.
बल्लेबाजी बहुत अच्छी रही थी। 34 रन केतन मात्रे ने जहां बनाए वहां पर जीत भुईर भी पीछे नहीं रहे, 33 बनाए। अविनाश भुईर ने आखिरी गेंद पे सिक्सर जरा। डेथ ओवर में निशांत आए। पहली गेंद स्विंग कर दिया ऑन साइड में, उछाल दिया है, 6 रन। ये आता हुआ माई हीवन सिक्सर। सेवेंटी का तमाम इंटरनेशनल की तरह मिक्सअप किया जा रहा है। बैकफुट पे जाके पुल करना चाहते थे, एलिवेशन नहीं था। खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद गई लॉन्ग ऑन पे, 1 रन। 4 में 35। हाई डेफिनेशन हाईटेक कैमरेज यूज किए जा रहे हैं। 17 कैमरा सोफा। ओ चिप किया है, फील्डर आ रहे हैं नीचे, बढ़िया कैच, आउट हो गए। और ये गिरता हुआ योगी राज, बिल्डर एंड डेवलपर विकेट। म्यूजिक। नए बैटर नीलेश मात्रे आए। स्वीप लगाने की कोशिश, लेकिन अराउंड दी लेग्स बोल्ड हो गए। एक और विकेट गिरता हुआ योगी राज, बिल्डर एंड डेवलपर विकेट। निशांत ऑन हैट्रिक। 2 हैट्रिक अब तक हो चुके हैं। पहला हैट्रिक किया था सूरज दूधकर ने वसा टीम के लिए, और दूसरा अरशद भंडारी ने किया था एडुटने के लिए। ये तीसरा हैट्रिक होता है या नहीं? बल्लेबाज को घेर लिया गया है। हैट्रिक गेंद हवा में है, और क्या हैट्रिक होगा? यस, ये तीसरा हैट्रिक निशान के नाम। तालियां होना चाहिए। 2000 रुपए का इनाम भी उनको आ गया है जय दुर्गा माता काटई संघ की तरफ से। वेल डन। देखिए, गेंदबाज 3 गेंदों में 3 विकेट लेता है तो उसको हैट्रिक कहते हैं। 4 में 4 लेता है तो उसको डबल हैट्रिक कहते हैं। 5 में 5 लेता है तो उसको ट्रिपल हैट्रिक कहते हैं। और 6 में 6 लेता है तो परफेक्ट ओवर। क्या डबल हैट्रिक होगा? ओह, बच गए बल्लेबाज। और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है वॉकलन ए ने।
कॉन्ग्रेचुलेशन केतन मात्रे एंड ऑल टीम, हार्ड लक देवीचा पाड़ा। चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर। पहले मैन ऑफ द मैच हम अनाउंस करने जा रहे हैं, जिन्होंने 3 विकेट लिए बॉलिंग करके और 34 रन बनाए। बाइकर सम्राट ऑफ महाराष्ट्र एंड कोहिनूर ऑफ ऑकलैंड, केतन मात्रे इज द मैन ऑफ द मैच। आइए केतन मात्रे, वेल डन। हम आपको लिए चलते हैं इस वक्त पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए। आईपीएल की मखमली आवाज, T20 क्रिकेट की मखमली आवाज, वर्ल्ड क्रिकेट की मखमली आवाज, टेनिस क्रिकेट की मखमली आवाज सर कुणाल दाते के पास। निशान आपको भी आना है, आपने हैट्रिक लिया है। जय दुर्गा माता काटेई संघ की तरफ से आपको 2000 है। तो मैं आपको लिए चलता हूं सर कुणाल दाते के पास।